मिरवणूक. गोविंदराव मामांचे आपल्या जावयावर अगदी बापाप्रमाणे प्रेम होते. ते म्हणत, माझे आहे काय? मणी ही माझी एकुलती एक मुलगी. पुढे मागे माझे जे आहे ते सारे मणीचेच नि टिळकांचेच आहे. पण आत्याबाईंचे पाहणे निराळे असे. जावयाला नेहमी कामधंद्या वाचून घरातच लाडावून ठेवले तर याचे पुढे कसे व्हायचे या मतभेदामुळे त्या नवरा बायकोयात नेहमी खडाजंगी उडे. आत्याबाईंनी म्हणावे, टिळकांनी काही संसाराची काळजी नाही. 2 वेळा जेवतात व हातावर पाणी पडले की जातात टोळ भैरवांबरोबर भटकायला. त्यावर मामांनी म्हणावे, असू दे ग, वय लहान आहे तो असे चालायचे, पुढे आपोआप सगळे कळू लागते. जलालपुराजवळ गंगापूर आहे. दोहोंमध्ये गंगा तेवढी अडवी. गंगापूर जलालपुरापेक्षा मोठं, श्रीमंत व हौशी गाव. तेथे दशावतारी नाटक होतं. त्या गावात टिळकांना मित्रमंडळी व त्यांच्या कवितेचे रसिक श्रोतेगणही बरेच मिळाले होते. त्यांच्या आग्रहाने व स्वतःच्याही हौशीने त्यांनी या नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पण हे सारे अगदी चोरून गोविंदराव मामांच्या कारणी यापैकी काही जाऊ न देण्याची सर्व मंडळी मोठी खबरदारी घेत. पण एवढ्या खबरदारीच्या कुंपणातून मामांच्या कारणी ही बातमी हटकून जात असे. एखादा माणूस सहज बोलून जाई, काय हो मामा, तुमच्या जावयाने तर काल मोठी बहार उडवून दिली. दशरथाचे काम इतके चांगले केले की सारे माणसे ढसाढसा रडू लागली. यावर मामा म्हणत की हे शक्य नाही, ते रात्री घरातच होते. आम्ही निजल्यावर मामा दाराला बाहेरूनच हळूच कुलूप लावून घेत व त्या कुलपाच्या जोरावरच लोकांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा त्यांचा प्रयत्न असे. सर्व सामसूम झाल्यावर गंगापुरात चाललेल्या नाटकाची गडबड जलालपुरास ऐकू येई. आता गणपती आला, डफावर थाप पडली, ते पहा, नाच शारदे गाणे कसे स्पष्ट ऐकू येते. असे पडल्या पडल्या टिळकांचे अधीर शब्द अंधारात उमटायचे. तर इकडे खिडकीखाली कुजबूज सुरू व्हायची. टिळकांची मित्रमंडळी खिडकीखाली जमून त्यांना खिडकीतून हळूच उतरवून घेत. घर शेतकऱ्याचे असल्यामुळे कासरे, दोर वगैरे जेथे तेथे टाकलेले असत. ह्याचा उपयोग ही अर्थात होतच असे. एक दिवस टिळक असेच मध्यरात्री गंगापूरला पळून गेले व पहाटे पहाटे त्याच दोराने खिडकीतून आत आले. मामांनी किल्ल्या चाचपून पाहिल्या, त्या जेथल्या तेथे होत्या. जावई नाटकात काम करतो ही खोटी बातमी सांगून आपल्या दोघात वितुष्ट पाडण्याचा काही लोकांचा बेत असावा असे त्यांना वाटे. त्या दिवशी पुन्हा रात्रीच्या चांगल्या कामाची बातमी नित्याप्रमाणे मामांच्या कानावर येताच ते म्हणाले, तसे नाही, आज रात्री मीच येतो नाटक पाहायला. तुमची तोंड तशाने बंद नाही होणार. मामा खरोखरच त्या रात्री गुपचूप नाटक पाहायला गेले. आपले श्वशूर गर्दीत बसलेले असतील ह्याची टिळकांना कल्पना नव्हती. राम वनवासाला निघाले आहेत आणि दशरथ शोक करीत आहे असा प्रवेश होता. टिळक स्वतःच्या कविता करून त्या गाऊ लागले. प्रेक्षक रडू लागले. टिळकांच्या हयातीत काव्य गायनाची प्रथा पडली नव्हती, पण त्यांनी आपले काव्यगायन अशा रीतीने त्यावेळी केलं, मामांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व त्यातच त्यांचा क्रोधाग्नी विझून गेला. मामांचा क्रोधाग्नी विझला खरा, पण आत्याबाईंची वीज कडकडावयाची होती ती कडाडलीच. टिळक संध्याच करीत नाहीत. संध्येचे मांडून ठेवले म्हणजे ताम्हणात पाणीच ओतून ठेवतात व भस्म खाऊन टाकतात असा आत्याबाईंनी टिळकांच्या बद्दल गावात बोभाटा करावा. तर टिळकांनी उलट सांगावे की सासू फार खाष्ट, सासरा फार चांगला, तो माझ्या अंगावर पांघरून घालतो व ती बायकोकडून काढून घेते. या धुसफुशीमुळे शेवटी टिळकांनी जलालपूर सोडण्याचे ठरविले. मला घेऊन ते पुन्हा नाशकास आले. 4 दिवस आम्ही नाशकास राहिलो, पण 4च दिवसात नाशिकचा कंटाळा आला. पुन्हा परत जलालपुरास जावेसे वाटू लागले, पण कोणी या म्हणाले नाही. तेव्हा उठायचे आणि जायचे तरी कसे? पण शेवटी जायचेच असे ठरले. आता प्रश्न आला, 4 कोस पायी मला न्यायचे कसे? मग केले एक घोडे. पण ते पायी व मी घोड्यावर याला मी कबूल होईना. शिवाय मला घोड्यावर बसवायचे भयही वाटत होते. टिळक म्हणाले, आपण दोघेही बसू घोड्यावर. पण दोघांनी एकदम घोड्यावर बसायची लाज वाटू लागली. त्यांनी माझी समजूत काढली. बाजाराची वेळ गेली आहे टळून. कोणी भेटणारच नाही वाटेने. कोणी भेटलेच तर सांगू आपण शेजारी आहो. माझी समजूत पटली व आम्ही दोघे घोड्यावर बसून चालू लागलो. जवळजवळ जलालपूरपर्यंत कोणी भेटले नाही, पण आळंदीजवळ गावचा नावी भेटला. आम्हाला पाहून तो मोठमोठ्याने हसू लागला. आओ जावई बुवा, ही वरात छान काढली, असे त्याने हसता हसता म्हटले.
आम्ही दोघे लाजून खाली उतरलो. न्हाव्याच्या हातावर 18-12 आणे पडले, कोणाला सांगणार नाही असे त्याने कबूल केले. घोड्यावर आम्ही टाकलेली गोधडीही त्याला अर्पण केली, कारण ती जलालपुरास न्यायची कशी. घोड्यावर बसून न्हावी न्हावी बुवांनी आपला नाशकाचा प्रवास सुखाने केला व आम्ही गोविंदराव मामांच्या दारी पायी येऊन उभे राहिलो. आमचे स्वागत स्तब्धपणे झाले. 2-4 दिवस घरात मुक्याचे व्रत होते. मग हळूहळू आत्याबाईचा ज्वालामुखी पेट घेणार अशी चिन्हे दिसू लागली व शेवट जे व्हायचे तेच झाले. मामाही आता आत्याबाईंसारखेच बोलू लागले. संसारात टिळकांचे लक्ष नाही असे दोघांचे म्हणणे. शेवटी टिळक रुसले व मला टाकून गेले. गंगापूरपर्यंत ते अगदी जोराने गेले. पुढे गती कमी झाली. वाटेत भेटले गोपाळ भट, हे जलालपूरचे ग्रामजोशी. त्यांच्या आग्रहावरून आपला राग विसरून टिळक जलालपूरला परतले. ह्यावेळेस माझे वडील बंधू केशवराव मामा यांनी टिळकांचे स्वागत केले. का खाल्लात पुन्हा मुरड कोणाला? छे रे, मी कुठे येत होतो, गोपाळ भटांनं मला आणलं. अगं अगं म्हशी, मला का गणेशी असेच झाले म्हणायचे. टिळक हसले, त्यांचे मेहुणेही हसले. पण यानंतर आम्हाला जलालपुरास फार दिवस राहणे शक्य नव्हते. जावयाचे संसारात लक्ष नाही हे विकत श्राद्ध घेऊन सव्य अपसव्य करीत बसण्याची वेळ आली आहे, वगैरे आत्याबाईंचे शब्द दुसऱ्याकडून टिळकांच्या कानी गेले व जलालपुरात ह्यानंतर राहणे अशक्य झाले. जलालपूर सोडून नाशकात जाण्याचा पुन्हा विचार ठरला. विचार अंमलात आणावयास टिळकांना फारसा वेळ लागत नसे. लगेच त्यांनी नाशिकचा रस्ता धरला व ते नाशिक येथे पंचवटीत वामनराव रानडे यांच्या येथे उतरले. पुढे काही दिवसांनी त्यांच्या सल्ल्याने खाजगी इंग्रजी शाळा त्यांनी काढली व त्यात जे इंग्लिश शिकवू लागले. त्यांचे इंग्रजी शिक्षण 6 इयत्तेपर्यंत झाले होते, तरी पण त्यांचा इंग्रजीचा व्यासंग फार दांडगा होता. ही शाळा पंचवटीतील कृष्ण मंदिरी स्थापन केली होती. तेथेच त्यांचे मित्र कृष्णराव भोंडे राहत असत. 14-15 मुले जमली होती. प्रत्येकी 8 आणे फी ठेवली होती. टिळकाने आता आपले विऱ्हाड पंचवटीतील फडणीसांच्या वाड्यात वामनराव रानडे यांच्या शेजारी केले होते. वामनरावांची चुलती माझी थोरली आत्या, त्यामुळे आमच्या नव्या घरी मला अगदी चुकल्यासारखे वाटत नसे. टिळकांनी जी जोखीम पत्करली ती शेवटपर्यंत पार पाडली. ते काम त्यांना जीव की प्राण वाटत असे. त्यांचा सर्व वेळ बहुतेक मुलांमध्ये जात असे. एक दिवस त्यांना घरी येण्यास उशीर झाला. रात्रीचे 10-10:30 वाजून गेले होते. मी घरात एकटी स्वयंपाक करून त्यांची वाट पाहत बसले होते. वाट पाहत जाजमावर बसल्या बसल्या तशीच मला झोप लागली. टिळक घरी आले. दोन्ही दारांना धक्के मारून दमले. त्यांना पुष्कळांनी सांगितले की ही त्यांची पहिली झोप आहे. त्या इतक्यात उठणार नाहीत. तुम्ही आमच्या घरी जेवावयास चला. पण ते काही केल्या कोणाचेच ऐकेनात. माझ्या आत्याला पण माझा राग आला. शेवटी माझ्या दिराने शिडी लावून एका मोठ्या काठीने खिडकीतून मला डिवचले. तेव्हा कोठे मी खडबडून जागी झाले. टिळकांना बराच राग आला होता. ते म्हणाले, बघ, आता मी ही सर्व हकीकत लिहून तुझ्या वामनदादाच्या पत्रात छापण्यास देतो. दुसऱ्या दिवसापासून कानाला खडा लावून घेतला. झोप येऊ लागली तर मी डोळ्यांना पाणी लावून उभ्या उभ्या वेळ घालवीत असे.